अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा 13 मार्च 2025 वार गुरुवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की या गुरुवारी आलेली आहे हुतांशी पौर्णिमा। ज्या पौर्णिमेला आपण फाल्गुनी पौर्णिमा किंवा होळी पौर्णिमा असेही म्हणतो। हा दिवस होळीचा दिवस म्हणून संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। बघा, वर्षभरात ज्या 12 पौर्णिमा येतात त्यापैकी काही पौर्णिमा ह्या अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाच्या मानल्या जातात। त्यापैकीच होळी पौर्णिमा म्हणजे फाल्गुनी पौर्णिमा ही उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी, आपल्या आयुष्यात असणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती असतील त्या सगळ्या वाईट शक्तींना आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी ही हुतांशी पौर्णिमा म्हणजे होळी अत्यंत प्रभावी मानली जाते। प्रत्येक गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागामध्ये होळी प्रज्वलित केली जाते आणि या होळीमध्ये या दिवशी वाईट शक्तींचा, वाईट गोष्टींचा नाश केला जातो। बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच होळीच्या दिवशी करावेचे काही अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। ज्या ठिकाणी, ज्या भागामध्ये होळी प्रज्वलित केली जाणार आहे, ज्या ठिकाणी होळीचं पूजन केलं जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला फक्त या काही वस्तू ज्या आहेत त्या होळीत अर्पण करायच्या आहेत। होळीचं पूजन झाल्यानंतर तुम्ही जे काही होळीचं म्हणजे आता प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार, परंपरेनुसार जे काही करतो ते सगळं केल्यानंतर तुम्हाला होळीत या काही वस्तूंचं अर्पण करायचं आहे। जर तुम्ही या काही वस्तूंपैकी एक जरी वस्तू होळीमध्ये अर्पण केली आणि जर ही एक वस्तू तुम्ही होळीच्या दिवशी होळीत जर दहन केली, तुमच्या आयुष्यात असणारी नकारात्मकता, बाधा, इडापिडा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शत्रुपीडा कायमची दूर होईल। कितीही मोठा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, कितीही शत्रूचा तुमच्या आयुष्यात काही प्रभाव असेल, तांत्रिक मांत्रिक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असेल, त्या सगळ्या तुमच्या आयुष्यातून कायमच्या दूर होतील। तंत्रबाधा असेल, इडापिडा असेल, संकट, क्लेश, अपघात असतील किंवा सतत तुमच्या घरात काही क्लेश घडत असतील, सतत आजारपण येत असेल, अपयश येत असेल, खूप गरिबी आणि दरिद्रता असेल, तर ह्या सगळ्यातून तुमची कायमची मुक्तता होईल। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे नारळ। आपण होळीमध्ये नारळ प्रत्येक वर्षी आवर्जून टाकत असतो, पण या नारळासोबत तुम्हाला घ्यायचं आहे केशर। एक पाणीदार साल असणारा नारळ घ्यायचा, तो स्वच्छ धुवून तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोड्या केशर घ्यायच्या आहेत। बघा, केशराच्या काड्या एक 2 ते 4 घेतल्या तरीही चालतील। सगळ्यात पहिले नारळ आपल्या हातात घ्यायचा, नारळावरती केशराच्या काड्या ठेवायच्या। हा नारळ आपल्या हातामध्ये ठेवून संपूर्ण घरातील कानाकोपऱ्याला स्पर्श करायचा। घरात जेवढी नकारात्मकता आहे ती सगळी त्या नारळात शोषली जाईल। घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्ही हा केशरासकट नारळ ओवाळला 7 वेळा तरीही चालेल। त्यानंतर हा नारळ एखाद्या प्लेटमध्ये किंवा आरतीच्या ताटात ठेवा, तो होळीजवळ घेऊन या आणि हा नारळ जो आहे तो पेटत्या होळीमध्ये त्या केशरासकट अर्पण करा। जर तुम्ही केशरासकट हा नारळ जर होळीमध्ये अर्पण केला तर तुमच्या घरातील सर्व इडापिडा, संकट, क्लेश, कलह सगळं काही होळीमध्ये निघून जाईल आणि त्या क्षणापासून तुमच्या घरात सुख समृद्धी यायला सुरुवात होईल। आता दुसरी वस्तू आहे काळे तीळ। काळ्या रंगाचे जे तीळ असतात, हे मुठभर काळे तीळ तुम्हाला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। हे तीळ तुम्हाला स्वतःवरून अँटी क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असे 7-7 वेळा ओवाळायचे आहेत। बघा, स्वतःत काही नकारात्मकता असेल, आपल्याला काही आजारपण होत असेल, सतत आपल्याला नजर लागत असेल, पैसा टिकत नसेल, बरकत नसेल, शत्रू आपल्याला त्रास देत असेल, तर फक्त हे मुठभर काळे मिरी 7 वेळा उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असे अँटी क्लॉकवाईज ओवाळा आणि पेटत्या होळीमध्ये हे जे तीळ आहेत हे असे फेका। बघा, सोडणं, अर्पण करणं आणि फेकणं वेगळी गोष्ट आहे। हे तुम्ही असे झटका किंवा होळीमध्ये फेका। ज्या क्षणात तुम्ही हे तीळ त्या अग्नीमध्ये प्रज्वलित कराल, पेटवाल, त्या क्षणापासून तुमची नजर, बाधा, गरिबी, दरिद्रता सगळं काही तुमच्या आयुष्यातून दूर होईल। यानंतरची तिसरी वस्तू ही शत्रूला नमवण्यासाठी, शत्रूला दूर करण्यासाठी, शत्रूला कायमचा आपल्या आयुष्यातून नष्ट करण्यासाठी। हा शत्रू घरातला असू शकतो, बाहेरचा असू शकतो, नात्यातला किंवा कुणीही, कितीही तुमच्या जवळचा शत्रू असेल त्याला दूर करण्यासाठी ही तिसरी वस्तू। यासाठी घ्यायचं आहे लिंबू। हिरवं पिवळं असं असणारं छान एक लिंबू, कुठेही
कुरतडलेलं, स्क्रॅच म्हणजे कुठेतरी नखं लावलेलं असं लिंबू नाही घ्यायचं. तर छान असणारं एक लिंबू घ्यायचं. त्या लिंबावर तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं. नाव हे काळ्या रंगाच्या पेनाने लिहा, मार्करने लिहा किंवा कोळशाने लिहिला तरीही चालेल, किंवा तुमच्याकडे स्केच पेन असेल तुम्ही स्केच पेनने लिहिलं तरीही चालेल. फक्त त्या लिंबावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जो व्यक्ती त्रास देत आहे. समजा त्रास देतोय, शत्रुबाधा माहिती पण त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू इतकं लिहिलं तरीही चालेल. आता हे लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला स्वतःवरून उतरवायचं आहे 7 वेळा. कारण आपली शत्रुपीडा दूर करायची आहे, आपल्या शत्रूला नष्ट करायचं आहे. म्हणून हे लिंबू नाव लिहून तुम्हाला तुमच्यावरून 7 वेळा असं उतरवायचं आहे. 7 वेळा किंवा 11 वेळा उतरवलं तरीही चालेल. 7 किंवा 11 वेळा उतरवून झालं की त्यानंतर ते आरतीच्या ताटात किंवा एखाद्या भांड्यात घ्या. जेव्हा तुम्ही होळी पेटवण्यासाठी घराच्या बाहेर पडाल, होळीची पूजा वगैरे कराल, त्यानंतर हे लिंबू गुपचूप त्या होळीमध्ये अर्पण करा, गुपचूप त्या होळीमध्ये टाकून द्या. जसं हे लिंबू त्या होळीमध्ये टाकाल त्या क्षणापासून शत्रू नष्ट झाला. तुमच्या आयुष्यात कितीही मोठा शत्रू असेल तर तो तुमच्यापासून दूर झाला असं समजून जा. हा खूप प्रभावी उपाय आहे. त्यानंतरचा पुढचा उपाय दरिद्रता, गरिबी, संकट, क्लेश, कलह, कर्ज, अपघात हे सगळं दूर करण्यासाठी यासाठी काळ्या रंगाचं एक छोटं कापड आणि त्याच्यासोबत घ्यायची आहे लोखंडी वस्तू. काळ्या रंगाचं कापड, त्यामध्ये एक लोखंडाची वस्तू, खिळा, सुई, तुमच्याकडे काहीही असेल, लोखंडाचं काहीही असेल, एखादी अंगठी असेल, एखादा धातू असेल, काही ते फक्त त्या काळ्या रंगाच्या कापडात ठेवा आणि त्याच्यामध्ये एक मुठभर काळे उडीद घाला. काळ्या रंगाच्या कापडात लोखंडी वस्ती, मुठभर उडीद, दोनही गोष्टी ज्या आहेत त्या काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या. आता ही तयार केलेली पोटली घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवायची. उतरवा किंवा ओवाळा, 7 वेळा उतरवा किंवा 7 वेळा ओवाळा, जे काही शक्य असेल ते करा. ही पोटली घराच्या बाहेर घेऊन यायची. जिथे होळीचं म्हणजे होळी प्रज्वलित केलेली असेल, होळीची अग्नी असेल तर त्या अग्नीमध्ये ही पोटली, काळ्या रंगाची पोटली त्या लोखंडी वस्तूसकट आणि उडदांसोबत टाकून द्यायची. ज्या क्षणात ही काळी पोटली तुम्ही त्या अग्नीमध्ये प्रज्वलित कराल त्या क्षणापासून कर्जमुक्ती होईल, इडापिडा दूर होईल, सतत नजर लागत असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल, गरिबी कमी होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही साठलेलं दारिद्र्य आहे ते कायमचं तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. बघा, होळीच्या दिवशी अग्नी प्रज्वलित करणाऱ्या आणि त्यासोबत काही वस्तू अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे. आत्ता सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत त्यापैकी एक जरी वस्तू तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये टाकली, नक्कीच आयुष्यभर त्याचा चांगला सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसेल आणि तुमच्या आयुष्यात असणारी चिडापिडा, संकट, क्लेश, कला आहे तर ते कायमचं तुमच्यापासून दूर होईल. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.